गौण म्हणजे द्वितीय कमी. लिंगानुसार बदलणारी तो हा जो, मी तो हा जो ही वचनानुसार बोलतात. मी तू तो हा जो ही वचनानुसार बोलतात. काही आक्रमक धातू अस नस हो ग उठ बस नीच रड पड सड मर रड हे पाहिलेलेच आहे आपण. आता खाली बघूया. धातू प्लस प्रत्यय प्लस सिद्ध क्रियापद. क्रियापदाला जर अर्थ आणि क्रिया पूर्ण करीत असेल तर ते क्रियापद असते. संयुक्त क्रियापद त्यालाच कृदंत म्हणतात. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद अर्थ एकच असतो संयुक्त क्रियापदाचा. सकर्मक आकर्मक आणि द्विकर्मक. काढतो लिहितो खाते हे सकर्मक. आकर्मक जाणार पडलो भाऊ आहे. द्विकर्मक नातीला गोष्टी सांगते व्याकरण भिकारी पैसे दिले. प्रयोजक करून घेणारा शक्य आता शक्य. अनियमित धातू साधित धातू कोणत्यासाठी आहे किंवा नाही पाहिजे नको नाही गेलं. भाव कर्तृक. अर्थ आकर कर्तृक सांजवले उजडले मवळवळते आणि गडगडले. अर्थ स्वार्थ क्रियापद काळाचा बोध होतो. विद्यार्थी क्रियापद कर्तव्य इच्छा योग्यता शक्यता. आज्ञार्थी क्रियापद आज्ञा विनंती प्रार्थना सौम्य आज्ञा अनुमोदन. आणि संकेतार्थ जर्थ आणि आख्यायित ला उ तर ऊन लावे. अवयव म्हणजे बदल न होणारे. नाम स्त्री पुरुष वचन सर्वनाम मी तो हा जो वचन लिंगानुसार. विशेषण गेला भले ओळ. क्रियापद खाल्ला खाल्ले खाल्ले. म्हणजे याच्यात बदल होतो. या तीन नाम सर्वनाम विशेषण यांच्यात बदल होतो. स्थल स्थितिवाचक गतिवाचक एकाच ठिकाणी आणि स्थित्यांतर इकडून तिकडून. काल सतत रेग्युलर काळवाचक म्हणजे सतत रेग्युलर. आवृत्ती म्हणजे पद्धत म्हणजे रीत प्रकार अनुकरण. निश्चित खरोखर आणि निश्चितवाचक. नाम साधित दिवस रात्री वस्तूसह व्यक्ती अर्थात विशेषण इतक्यात्र. प्रत्यय साधित शास्त्रीय दृष्ट्या मनपूर्वक कालानुसार बुद्धी परस्पर. आणि स्थलवाचक स्थल शब्द अवयव समीप. हेतू अर्थात प्रत्यार्थ स्तव. कैवल्यवाचक कमतरता च मात्र न. शुद्ध शब्दीच देखील नामात्र शुद्ध शब्द सूत्र शब्द सकर्मक धातू. सकर्मक कृतीदर्शक. आकर्मक सिद्धांतदर्शक. स्थिती वस्तुस्थिती रिअल फॅक्ट असतात. क्रियापद अर्थ क्रियापद म्हणजे अर्थ दाखवणार व क्रिया पूर्ण करणार. सकर्मक कर्मक काढतो लिहितो खातो पडलो हे पहिलेच पाहिलेलं आहे आपण. उपविध धातू बघू. स्मर आठव लोटपोट उघडपोट. स्मरण आठव उघड लोटपोट. विधानपूर्वक पुरवणी असते. वाक्यपूर्ण राम राजा झाला. विद्यार्थी हुशार आहे. आंबावर निघाला. आकर्मक धातू शब्द क्रियापद अर्थ